नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण अहिल्यानगर मधील कांद्याची बातमी बघणार आहोत की अहिल्यानगर मधील एकाच दिवसात तब्बल 93,000 गुणीची आवक होती आणि दरामध्ये म्हणजे भावामध्ये मध्ये सुद्धा खूप मोठा बदल होता. तर काय आहे तो बदल आणि काय आहे अपडेट आपण जाणून घेऊया. सध्या कांदा मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. कधी भाव वाढतोय तर कधी आवक वाढते. पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर बाजार समितीमध्ये जे घडलंय ते पाहून कोणालाही धक्काच बसेल. कारण पारनेरमध्ये अक्षरशः कांद्याचा पूर आलाय असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाहीये. एकाच दिवसात जी आवक झाली त्याचे आकडे ऐकून तुमचे हे डोळे मोठे होतील. तर चला तर मग पाहूया की नक्की किती कांदा आला आणि एवढ्या गर्दीत शेतकऱ्यांच्या पदरात नक्की किती भाव मिळाला ते. तर पारनेर मार्केटचं पूर्ण हाऊसफुल झालेलं आहे. कारण साधारणपणे बाजारात 1000-2000 गोण्यांची आवक झाली तरी आपण म्हणतो की मार्केट भरलेलं आहे. पण पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच एका दिवसात तब्बल 93,000 कांदा गोण्यांची सुमारे 1 लाख रेकॉर्ड ब्रेक आवक झालेली आहे. आता ही संख्या एवढी प्रचंड होती की बाजार समितीचे आवार कांद्याच्या लाल पिशव्यांनी गच्च भरून गेलेले होते. शेतकऱ्यांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पारनेर तालुक्यासह आजूबाजूच्या गावातूनही शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीस आणला होता. आता एवढ्या आवाकेचा भावावर काय परिणाम झाला तर साहजिकच आहे ना. जेव्हा बाजारात मालाची एवढी प्रचंड आवक होते तेव्हा शेतकऱ्यांच्या मनात धक वाढते की भाव काय मिळणार, कसा भाव पडणार किंवा आपल्याला चांगला भाव मिळणार की नाही, ही धगधग ही प्रत्येक शेतकऱ्याला असते. आता पारनेरमध्ये 93,000 गोण्यांची आवक होऊन बाजारभावाचं स्थिर राहिल्याचं चित्र हे पारनेर बाजार समितीमध्ये बघायला मिळालेलं आहे की ज्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा नक्कीच मिळालेला आहे. तर पारनेर बाजार समितीतील अंदाजित बाजारभाव जास्तीत जास्त भाव हा 2,200 ते 2,500 दरम्यान क्वालिटीनुसार टिकून राहिला आणि सरासरी भाव 1,400 ते 1,600 घरात कमीत कमी भाव 200 ते 500 रुपये खराब किंवा हलक्या मालासाठी हा भाव कमीत कमी त्यांचा टिकून राहिला. आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी का आहे तर इतकी मोठी आवक पचवूनही जर मार्केटमध्ये 2,000च्या पुढे भाव मिळत असेल तर ही नक्कीच सकारात्मक आणि आधार मिळणारी गोष्ट आहे. कारण काय की याचा अर्थ असा की व्यापाऱ्यांकडून कांद्याला चांगली मागणी मिळालेली आहे. सध्या नवीन लाल कांद्याची आवक जोरात सुरू झाली आहे आणि जुना साठवलेला कांदाही मार्केटमध्ये येत आहे. आता शेतकऱ्यांनो, पारनेर बाजार समितीने आवकेचा उच्चांक गाठलेला आहे. तरी तुमच्याकडेही दर्जेदार लाल कांदा असेल आणि तुम्हाला तो विकायचा असेल तर सध्याची तुमची मार्केटची परिस्थिती तुम्ही नक्कीच जाणून घ्या. अगोदर तुम्ही भाव बघा किंवा भाव पडण्याची किंवा भाव वाढण्याची म्हणजे आपण जे म्हणतो की भाव पडण्याची वाट बघण्यापेक्षा आपण काय करतो की नाही भाव वाढतील या अपेक्षेमध्ये आपल्या कांद्याचे भाव पडून जातात. तर हे करण्याच्या अगोदर आणि ही गोष्ट होण्याच्या अगोदर आपण आपला माल हा टप्प्याटप्प्याने विकलेलं केव्हाही तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर तुमच्याकडे कांद्याची भरपूर अशी साठवणूक असेल तर तुम्ही नक्कीच कांद्याची आता विक्री तुम्ही करू शकता. तरीही तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या बाजारभावांमध्ये बाजार समित्यांमध्ये तुम्ही तुमच्या कांद्याचे बाजारभाव बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या कांद्याची विक्री ही काढू शकता. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.